नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आताच्या सध्या फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप व्हिडिओ व्हायरल झाले की या महिन्यामध्ये वेंडर सिलेक्शन होणार, या महिन्यामध्ये वेंडर सिलेक्शनची लिस्ट येणार, नवीन कंपन्या ॲड होणार, जुन्या कंपन्या ॲड होणार, पण त्याचं असं काही झालं नाही। 5 तारखेपर्यंत होणार होतं, पण आपण थेट कस्टमर केअर MSBशी संपर्क साधला आणि त्यांना विचारणा केली की सर की जे नवीन कंपन्या आहेत त्या कधी ॲड होणार आहेत आणि जुन्या कंपन्या ॲड होणार आहेत का। तर त्यांच्याकडून असं उत्तर भेटलं की सध्या तर कुठलीही कंपनी ॲड होणार नाही आणि जशी ॲड होईल तसं तुम्हाला SMS द्वारे कळवलं जाईल। आणि शेतकरी बांधवांनो, असे काही प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत, त्याच्यावरती आज आपण सखोल चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, काही बांधवांना काय झालंय की त्यांचं वेंडर सिलेक्शन झालंय, पण त्यांचं जे इन्स्टॉलेशन आहे म्हणजेच त्यांचं जे कंपनी सिलेक्शन झालंय आणि सोलार कधी भेटणार असं त्यांचं म्हणणं होतं। एक कमेंट आली होती आणि त्या कमेंटवरती आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर शेतकरी बांधवांनो, काय होतं की सध्या जे वेंडर सिलेक्शनमध्ये जे नाव जे कंपन्या आहेत ती एकही नाही। त्याचं असण्याचं कारण म्हणजे जे कंपनीला कोटा दिला होता तो संपलेला आहे आणि जे कोटा संपला आता मार्च एंडिंग पण चालू आहे। तुम्हाला माहीत असतं की मार्च एंडिंगला काय होत असतं, तर नवीन प्रोजेक्ट नवीन काही कंपन्या येत असतात, ते ॲड होत असतात। पण आपण MSBशी विचारणा केली तसं काही नव्हतं, पण जे कंपन्या आहेत त्यांचा मर्यादित स्टॉक होता, त्यांचा स्टॉक संपलेला आहे आणि स्टॉक संपल्यामुळे आता सध्या कुठल्याही वेंडर लिस्टमध्ये कंपनी शिल्लक राहिलेली नाही। पण शेतकरी बांधवांनो, आपण लास्ट टाइम पण शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की तुमच्या वेंडर लिस्टमध्ये नवीन कंपन्या असतील तरी पण तुम्ही ते सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमची जी अर्जाची प्रोसेस आहे ते कंटिन्यू ठेवा। पण काही शेतकरी बांधवांनी असं केलं नाही। त्यांनी काय केलं की नवीन कंपनी जुन्या कंपन्या येतील म्हणून वाट बघितली आणि वाट बघण्याच्या नादामध्ये काय झालं की त्यांच्या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी शिल्लक राहिलेली नाही। ठीक आहे, आणि शिल्लक तर राहिलीच नाही आणि त्यांचं जे आता अर्जाची प्रोसेस आहे त्या जी वेंडर सिलेक्शनमध्ये एकही कंपनी नसल्यामुळे त्यांचं जे अर्जाची प्रोसेस आहे ते पूर्ण होत नाही आणि शेतकरी बांधवांना असे सुद्धा इश्यू तुम्हाला फेस होऊ शकतात। त्यामुळे वेंडर लिस्टमध्ये जर एखादी कंपनी आली की लगेच ती कंपनी निवडा, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला हे सोलर तुमच्या शेतामध्ये येऊन जाईल। तर शेतकरी बांधवांनो, प्रत्येक बांधवांच्या कमेंट होत्या की सर ही कंपनी चांगली आहे का, ती कंपनी चांगली आहे का। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत असं काही नाही, सगळ्या कंपनीचं मटेरियल बी चांगलं आहे। आपण साईटवरती जाऊन व्हिजिट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत अशा संदर्भात की जे कुठली कंपनी चांगली आहे, कुठली कंपनी चांगली नाही आणि चांगली नाही अशी कंपनी आपण काही कंपन्याचं एक्सप्लेन पण केलेलं होतं आणि ज्या कंपन्या चांगल्या त्यांचं पण व्हिडिओ आपण सविस्तर माहिती थेट साईटवरती जाऊन बनवलेली आहे। साईटवरती जाऊन आपण तिथं पाहणी केलेली आहे आणि असं नाही की आपण इथं बसून थोडंसं माहिती देतो असं काही नाही, पण आम्ही तुम्हाला थेट साईटवरती जाऊन तिथं कंपनी कसे पाणी प्रेशर किती मारते, किती HPची मोटर आहे, किती HPची मोटर घ्यायला पाहिजे, तुमची शेती किती आहे, असे प्रश्न हे शेतकऱ्याला विचारलेले आहेत, शेतकऱ्यासोबत चर्चासुद्धा केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जर काही याच्याविषयी डाऊट असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो कंपनीचं सिलेक्शन झाल्यापासून तुम्हाला आता लवकरच जे पुढची प्रोसेस आहे त्यासाठी तुमचं सर्वेसाठी तुमचे वेंडर आहे जॉईंट सर्वे होतील, पण सध्या डिले चाललं आहे, थोडंसं वेळ लागतं आहे। पण शेतकरी बांधवांनो, घाबरू नका, तुमचं अर्जाची प्रोसेस होणार आहे। थोडंसं मार्च एंडिंगमुळे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतं, कारण आता फेब्रुवारीचा महिना संपत येत आहे आणि जसं मार्च होईल तसं हे 1.5 महिना राहिला आहे। 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आहे ती सगळी प्रोसेस होऊन जाईल आणि तुम्हाला मार्च नंतर जे आहे तुमचं सुरळीत सगळं चालू होईल। नवीन कॉन्ट्रॅक्ट कंपनीला भेटतील, नवीन सोलारच्या कंपन्या ॲड होतील। जसं पहिल्यांदा तुम्हाला 15 ते 20 कंपन्या ॲड होत होत्या, तसेच आता कंपन्या तुम्हाला सुद्धा ॲड होतील, पण थोडंसं तुम्हाला वेळ लागेल। आता एवढा मार्च सरल्यानंतर तुम्हाला या कंपन्या आहेत ते सगळ्या कंपन्या तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड होणार। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।